मनोज जरांगे पाटील यांच्या पदयात्रेतला आज महत्त्वाचा दिवस आहे। खरं तर आज 6वा दिवस आहे आणि आज लोणावळ्यामध्ये ही सगळी पदयात्रा आलेली आहे। परंतु इथनं ते वाशीकडे निघणार होते, पण त्याच्या आधी आता छत्रपती संभाजीनगरचे जे विभागीय आयुक्त आहेत ते मनोज जरांगेंना भेटायला आले आहेत। जर माझ्या मागे बघितलं तर लोणावळ्यातला एक हा बंगला आहे। इथल्या या बंगल्यामध्ये सध्या ही बैठक सुरू आहे। गेले 1 तासापासून ही बैठक सुरू आहे आणि जे छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त आहेत ते मनोज जरांगे पाटलांना सगळी माहिती देत आहेत। काय काय सरकारने गोष्टी केलेल्या आहेत, कशी नोंदी शोधलेल्या याबाबतची माहिती देत आहेत। गेल्या 1 तासापासून ही खरं तर बैठक सुरू आहे आणि या बैठकीमध्ये काय तोडगा निघतो हे महत्त्वाचं असणार आहे। कारण आपण काल बघितलं तर काल पुणे शहरामध्ये जेव्हा हा मोर्चा दाखल झाला तेव्हा मोठ्या प्रमाणावर लोक या मोर्चामध्ये सहभागी झाले होते आणि पुण्यातली जी ट्रॅफिक आहे ती सुद्धा एक प्रकारे स्टँडस्टिल झाली होती, त्याला सुद्धा मुंबईत येण्याआधी मनोज जरांगे पाटलांशी एक शिष्टमंडळ आता संवाद साधतं। याच्यातनं काय महत्त्वाचं असणार आहे। अर्थात हा जो मोर्चा आहे तो मुंबईत येण्याआधी त्याला थांबवलं जावं, त्यातनं काही तोडगा निघावा आणि म्हणूनच आता छत्रपती संभाजीनगरचे जे विभागीय आयुक्त ते सुद्धा इथे बैठकीला आले आहेत। अशी माहिती मिळते की कदाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा VC-द्वारे कदाचित मनोज जरांगे पाटलांशी संवाद साधू शकतील आणि त्यातनं काही तोडगा निघतो काही बघू शकतील। आपल्यासोबत काही आंदोलक आहेत, आपण त्यांच्याकडनं माहिती घेऊयात। कधी ही बैठक सुरू झालेली आहे, नेमकं काय चालू आहे सध्या? आम्ही सकाळी आज पहाटे 6 वाजता लोणावळ्यात दाखल झाले पाटील आणि आज संभाजीनगरचे आयुक्त मधुकर राजे आर्दड हे अर्ध्या तासापूर्वी आज पाटलांसोबत आतमध्ये चर्चा करत आहेत आणि आम्ही आशा आहे की सरकारने आमच्या पूर्ण मागण्या मान्य करून आमच्या मराठा समाजाला आरक्षण द्यावे ही आमच्या मागणीसाठी आम्ही गेल्या 5 दिवसापासून जरांगे पाटलांसोबत पायी दिंडी व सर्वजण इथं आज लोणावळ्यात सकाळी 6 वाजता आलेलो आहेत। काही तोडगा निघाला याच्यातमधनं तर हा जो मोर्चा आहे तो पुढे जाणारच आहे की इथे मनोज जरांगे पाटील काही वेगळं आवाहन करू शकतील? त्या बाबतीत पाटीलच सांगतील, परंतु आम्ही रात्रंदिवस या ठिकाणी कोणी झोपलेलं नाही। मावळ तालुक्याच्या वतीने संपूर्ण समाज पाठपर्यंत वाट पाहत होता। पाटील रात्रभर लोकांना भेटत आले, इथं सर्व लोक जागे होती आणि या संदर्भात आम्ही सर्व स्थानिक लोक पाटलांना जर योग्य न्याय नाही मिळाला तर संपूर्ण आम्ही तालुका पूर्ण पाटलांच्या बरोबर मुंबईला जाणार आहे। तर जसं त्यांनी सांगितलं की बैठक सुरू आहे, काय नेमकं सांगू शकाल की बैठकीमध्ये आता तोडगा निघतो? याआधी सुद्धा शिष्टमंडळ भेटायला आलं होतं पण तोडगा निघाला नाही। तुम्हाला वाटतं याच्यातनं काहीतरी तोडगा निघू शकतो, मुख्यमंत्र्यांशी सुद्धा संवाद साधला जाऊ शकतो कदाचित, काय वाटतं तुम्हाला? जय शिवराय। आज या मावळ तालुक्यामध्ये प्रथमतः आम्ही जरांगे पाटलांचं या ठिकाणी स्वागत करतो। जरांगे पाटील साहेबांचं या ठिकाणी स्वागत करतो। गेले 2-3 दिवस आम्ही भव्य दिव्य 200-300 एकरमध्ये आम्ही भव्य दिव्य असं ह्या सभेचं आयोजन केलं आहे। कालपासून रात्री 8 वाजल्यापासून जरांगे पाटलांची या ठिकाणी सभा होणार होती। अशी आमच्या पंचक्रोशीतील मावळातील 10 ते 15 लाख लोक या ठिकाणी या सभेच्या निमित्ताने उपस्थित आहे। एक 400 ते 300 गावामधून प्रत्येकाने कोणी भाकरी आणल्या, कोणी चपात्या आणल्या, कोणी काय केलं, प्रत्येक आमच्या बांधव जरांगे पाटलांच्या पाठीमागे आहे। आम्हाला निश्चित आहे की आम्हाला पूर्ण मराठा समाजाला आम्हाला या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून काहीतरी सकारात्मक दृष्टिकोनातून आम्हाला अशी बातमी यावं असं आम्हाला वाटतंय। सरकारकडनं आम्ही हक्काने भांडून हे आमचं आरक्षण घेणार आहे। तर यांनी जसं सांगितलं की आम्हाला आशा आहे की या बैठकीमधनं काहीतरी तोडगा निघावा आणि याच्यामधनं न्याय मिळावा अशी त्यांनी अपेक्षा केली। पण परत एकदा मी तुम्हाला दाखवतो की हे जे घर आहे इथे ही सगळी बैठक सुरू आहे। मनोज जरांगे पाटलांच्या लोणावळ्यातलं त्याच्याच अगदी जवळ एक बंगला आहे आणि तिथे ही बैठक सुरू आहे। आता या बैठकीमधनं काही तोडगा निघतो का, मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघतात की इथेच या बैठकीमध्ये तोडगा निघतो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन गोपाल हन्नेसह राहुल गायकवाड, लोणावळा, मुंबई तक।